त्यांच्याविषयी मला न बोललेलं बरं. मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ. निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेईल. काल मतदान झाल्यावर मी खरं वाटलं होतं आज आराम करावा, परंतु माझे बूथ प्रमुख एक आहेत, त्यांची पत्नी हार्ट अटॅकनी वारली त्या दिवशी सकाळीच मतदानाच्या. तरीही त्या गावानी त्यांचं सगळं विधी वगैरे सगळे सांभाळून स्वतः मतदानाला उभं राहून मतदान करून घेतलं. म्हणजे किती लोक कार्यतत्पर असतात आणि किती लोक हे कर्तव्यदक्ष असतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून मी त्यांना आधार द्यायला गेले होते गावामध्ये. त्याच्यानंतर माझ्या मतदानासाठी येत असताना 2 तरुणांचा फार गंभीर अपघात झाला. त्यातला एक जागच्या जागी गेला. हे अत्यंत भयंकर वाईट दुःख मलाही वाटलं आणि तरी त्या गावाने स्वतःचा पूर्ण कर्तव्य पूर्ण केलं आणि ते दुःख हृदयावर तसंच ठेवून ते लोक ताईला आपण मतदान करायचं म्हणून मतदान केलं. त्यांची भेट देण्यासाठी मी आज निघाले आणि अशाच काही गावांमध्ये काही छुटपुट घटना असतात. आतापर्यंत असं व्हायचं की 2 पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे, पण आता मतदारच का मतदान करतात असे प्रसंग 1-2 गावात झाले. त्याच्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी मी गेले होते, बाकी काही नाही. मतदानामध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी 70च्या पुढे गेली आहे. राज्यात एकीकडे मतदानाचा टक्का कमी असताना बीड जिल्ह्यात मात्र मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात जास्त टक्का आपल्या बीड जिल्ह्याचा राहिलेला आहे. परळी 75% झाली आहे, 73-74% आष्टी झालेला आहे आणि बाकी सुद्धा 65% आसपास सगळं मतदान झालं. ॲव्हरेज आपलं खूप छान झालंय. आता हे कोणत्या बूथवर छान झालंय हे थोडंसं कळायला वेळ लागेल, पण अंदाजा चांगलं मतदान झालंय आणि मतदानाचा लोकशाहीने अधिकार ज्यांनी बजावलाय त्यांचं अभिनंदन. काही ज्या ठिकाणी तुम्ही भेटण्यासाठी आलाय त्यांच्यावरती हल्ला झालेला, त्याच्यावर मी काय आता उल्लेख करणार नाही. त्यांची अपेक्षा त्यांच्याविषयी मला न बोललेलं बरं. त्यांना अडचणीत आणणं आवश्यक नाही आताच्या वेळी. बजरंग सोनवणेंनी काल एक तक्रार केलेली आहे की परळी आणि आष्टी मतदारसंघामध्ये जे आहे ते बोगस मतदानाचा प्रकार पुढे आलेला आहे. त्यांनी तक्रार दाखल केली आणि फेर मतदान घेण्याची मागणी केली निवडणूक आयोगाकडे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ. निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.